तेव्हा दुसरी संघटना नवीन तो आपण कार्यक्रम सुरू करा आणि म्हणून त्या सर्वच्या अनुमतीनं आपण कार्यक्रम सुरू करतो आहोत. मला कार्यक्रम सुरू करणार मी मान्यवरांचं दैनिक शिवण आणि संत सावकार मंत्र यांच्या वतीने स्वागत करत असतो. मी संत संतोष सर्वप्रथम आपले आजच्या कार्यक्रमात प्रमुख आहेत लोक त्याचे धन्यवाद शाल श्रीफळ आणि विपुल देऊन त्यांना करत आहोत. राष्ट्रीय विद्रोह संघाचे सरचिटणीस लोकप्रिय कामगार नेते शंकरराव मोदी साहेब आपण काय स्वागत करूया. बरोबर ना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आमचे पुस्तक पाहुणे उमेदवारांचे संचालक रवींद्र काटकर यांचा मी स्वागत करतो. पुरस्कार देण्यात आहे पुरस्कार देण्यात आहे. त्यामुळे सरकारचा कार्यक्रम मी थांबवला मी कार्यक्रम सुरुवात करतो. सत्यशोधक समाजाचा 150वा वर्धापन दिन दरवर्षी आम्ही संपूर्ण राज्यातून घेऊन दैनिक शिवण आणि सावकार मंत्र आणि संस्थांच्या वतीने साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या मोदी विचार मांडले होते पाहिजे आणि त्यांनी आपल्या आधारपूर्ण भाषण अनेक विचारांचा आवाज टाकला होता आणि म्हणून आधी आपण आव्हान जे आहे त्यांचा महत्त्वाचा आवाज आहे. आपल्या माहिती फाउंडेशन ज्यावेळी सध्या स्वतः वर्धापन दिन होता तो वर्धापन दिन ऐका भाजीवाला शिवसेनेचा विश्वास
सर्वस्व गव्हर्नमेंट लागू केला म्हणाले होते आणि आता 111 मुलांना करतो. मला असं वाटतं की देशात जे काही वातावरण आहे त्या ते वातावरण जर सुधारायचं असेल, एक निकोप वातावरण निर्माण करायचं असेल, सर्व धर्मसमाजाबद्दल या देशात आपल्याला जाणायचं असेल आणि तो आहे खऱ्या आपल्याला जर बांधवायचं असेल तर सत्तेचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांना मागे लागून चालणार नाही. त्या विचाराने आपण पुढे गेलो आणि म्हणून आज नेहमीचा अनुसरण करायला गेलो त्यांची खंत असते की लोक येत नाही, पण मग एक आणि आज लोकांना जमलेले आहेत त्याबद्दल मोठ्या शत्रू आपला आवाज मी आहे. इथे आमचे किरणशेठ भोगी आलेले आहेत, एक दिवस सरकार टाकण्याचे आहेत आणि मायका मार्केटचे ते 25 वर्ष अध्यक्ष होते. आजही आपला पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचे स्वागत करतो. आज कार्यक्रम पुढे मिळाली ही जे पुरस्कार होते आहेत त्यांचं मी नाव आपण दाखवतो. हेमंत मंडलिक हे या सावताळी भुवन ट्रस्टचे सरचिटणीस आहेत आणि 61 वर्ष हा हॉल जो आहे हा सरकारच्या ताब्यात होता, तो सोडवण्याचं काम हेमंत मंडलिक आणि इतर सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हेमंतजी अनेक वर्ष सातत्याने करत आहेत. त्यांच्या वडिलांचा वारसा ते चालवत आहेत. चौथे आहेत आमचे किरणशेठ झोडगे, हे समता परिषदेचे नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि समता परिषदेच्या माध्यमातून तर ते करतच आहेत, पण त्यापूर्वी देखील महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम वेगवेगळ्या कार्यक्रम ते सदैव करत आलेले आहेत आणि म्हणून आज आम्ही त्यांनाही पुरस्कार देत आहोत. आमचे कामगार नेते गोविंदराव मोहितेजी आजारी असूनही ते कामात कुठेही कमी पडत नाहीत. आज ते राष्ट्रीय मिलवून संघाचे सरचिटणीस आहेत. ते सातत्याने तिकडे कामगारांसाठी झटत असतात आणि आपल्याला माहिती आहे की गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न हा कळीचा मुद्दा बनलेला आहे, परंतु अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत म्हणून गोविंदराव मोहिते आणि त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर हे सातत्याने लढत असतात आणि आज त्यांच्या प्रयत्नांमुळेच मला वाटतं 15,000 ते 18,000 गिरणी कामगारांना घरं मुंबईत मिळालेली आहेत आणि इतरही लोकांना मिळावीत म्हणून ते प्रयत्नशील आहेत. आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी कार्य केलं, तर त्याच कामगार चळवळीतलं कार्य शंकररावजी करत आहेत म्हणून आज आम्ही त्यांनाही पुरस्कार देणार आहोत. दुसरे आमचे आहेत दीपक म्हात्रे, जे गेले 25-30 वर्ष आगरी दर्पण हे याचं मंथली काढून त्याचं संपादकत्व स्वीकारलं आहे त्यांनी आणि ते हेच काम करत आहेत की ह्या फुले आंबेडकर विचारांचा प्रचार आणि प्रसार. नंतर आहेत आमचे विश्वास दोर्वेकर हे विश्व गोंधळी समाजाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला पण घेतलेलं आहे. सर्व गोंधळी समाजाचे कार्यकर्ते आहेत
तुम्हाला विश्वास मी पत्रकार संघात आता 29 तारखेला इलेक्शन झालं, मी होणार बाजूला झालो, पण त्याआधी तुमच्या गोंधळी समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे यायचे आणि साहेब आपण आमच्या समाजाचे आम्हाला अभिमान वाटतो, मी हो म्हणायचो. आणि मग त्यांना कोणी साहेब साहेब मराठा समाजामध्ये जातपात मांडतात म्हणून. आणि अतिशय चांगलं काम ते करत असतात की गोंधळी समाजासाठी जो समाज फार गरीब समाज आहे त्यांच्यावर जर कुठे अन्याय झाला तर संजय काका धावतात, आपण विश्वास जोरवेकर देखील पुढे असतात. आणि आमचे दत्ता बाळसराफ जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं कार्यकर्ते असतात, गेले अनेक वर्ष फुलेंचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर हे मावळा मराठा साप्ताहिकाचे संपादक आहेत. त्यांनी शाहू महाराजांवर लेखन केलेलं आहे, महात्मा फुलेंवर लेखन केलेलं आहे आणि सातत्याने हे पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम ते करत असतात. तर अशा सर्वांचा आपण आज येथे पुरस्कार देऊन सत्कार करणार आहोत. आणि एक आज वेगळं आणखी एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये, ते म्हणजे काशीनाथ माटल. काशीनाथ माटल हे राष्ट्रीय मजदूर संघाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत. ते ज्येष्ठ लेखक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होऊन मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलं. मी त्यांच्या सातत्याने मागायला लागलो होतो की आम्हाला तुझा कार्यक्रम करायचा, ते हो हो म्हणायचे आणि टाळायचे. मग मी मोहिते साहेबांना त्याची फोन केला, म्हटलं मोहिते साहेब आपल्याला इथं संधी आहे, आपण त्याविषयी माटल्यांचा गौरव करूया, त्यावेळेला आनंदाने करूया. आणि म्हणून काशीनाथ माटल्यांचा देखील आपण इथे गौरव करणार आहोत. तत्पूर्वी मी आता येथे आपले जे प्रमुख वक्ते आहेत हरिभाऊ नंदकुमार काटकर आणि शंकरराव निकम यांना विनंती करीन की आपले विचार त्यांनी मांडावेत. सर्वप्रथम शंकरराव निकम, आपण थोडक्यात आपले विचार मांडा. आदरणीय व्यासपीठ, हरिभाऊ राठोड सर, नंदकुमार काटकर सर, आता सुभाषजी आलेत आणि माझे मित्र नरेंद्र वाबळेजी आणि बंधू भगिनीनं, आज महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून 151 वर्ष झालेली आहेत. आणि 1873ला ज्यावेळेला महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या शाक्त राज्याभिषेकाचा 199वा वर्ष होतं. म्हणजे महात्मा फुलेंच्याकडं बघताना त्या काळातल्या ज्या गरजा होत्या, समाजाला उभं करण्यासाठी जे अपेक्षित असं मार्गदर्शन होतं, त्या प्रत्येक पैलूवरती महात्मा फुलेंनी अभ्यास केला, विचार केला आणि लोकांच्या समोर ते मांडलं. 11 मे 1888ला ज्यावेळेला महात्मा फुलेंची 61 साजरी केली होती, त्यावेळेला ह्याच भायखळा परिवारामध्ये एरियामध्ये दिवाळी साजरी केली गेली होती. महात्मा ही पदवी त्यांना त्या कार्यक्रमात दिली गेली होती. सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या त्या पदवीबद्दल फार मोठी वाक्य त्यांनी उच्चारली होती. असं फार मोठा बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो, फार मोठी परंपरा ह्या भागातली आहे. महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु आपल्या इथं एक यस ब्रिज म्हणून आहे, म्हणजे भायखळ्याला पूर्व पश्चिमला कनेक्ट करणारा तो ब्रिज बांधण्यामध्ये महात्मा फुलेंच्या कंपनीचं सहभाग होता. त्याच्यानंतर परेलचं जे रेल्वेचं वर्कशॉप आहे मोठं, ते वर्कशॉप महात्मा फुलेंनी बांधलेलं आहे. विटीच्या समोर जी कॉर्पोरेशनची मेन बिल्डिंग आहे ती महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलेली आहे. आणि टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग जी तिथं शेजारी आहे तीही महात्मा फुलेंच्या कंपनीनं बांधलेली आहे. मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे मिल ज्या आहेत, त्या मिलचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. हे मुंबईपुरतं जर बोललो तर महात्मा फुलेंचं कार्य पुण्यामध्येही तसंच होतं,
कात्रजचा बोगदा त्यांनी बांधलेला आहे. बंड गार्डन पूल येरवड्याला जो आपण नगरला जे आपण जातो पुण्यावरून, तो जो बंड गार्डन पूल आहे 150 वर्षानंतर आजही चालू आहे. आत्ता स्पेस टेक्नॉलॉजीनं तयार झालेले पूल 6-6 महिन्यात कसे पडत आहेत आपण बघतोय. 150 वर्ष झाली त्या पुलाला अजूनही धक्का लागलेला नाही. मुळामुठा नदीचे कालवे, खडकवासला धरणाचे कालवे, भंडारदराचे धरण आहे, त्याचं बांधकाम महात्मा फुलेंच्या कंपनीनं केलेलं आहे. बडोद्याचा लक्ष्मी विलास पॅलेस जो अतिशय मोठा आणि भव्य आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो ना की कलाकृतीनं भरलेला जो आहे, सयाजीराव गायकवाडांचा जो राजवाडा आहे, तो महात्मा फुलेंच्या कंपनीनं बांधलेला आहे. आणि सोलापूरच्या लक्ष्मी विष्णू मिल्स ज्या आहेत त्या महात्मा फुलेंनी बांधलेल्या आहेत. म्हणजे हे फक्त मी त्यांच्या फायनान्शियल जगाबद्दल मी सांगितलं. कुणीतरी मागे एकदा म्हटलं होतं की आंबेडकर फुलेंनी लोकांच्याकडं पैसे मागून शाळा बांधल्या किंवा हे केल्या वगैरे. तर त्यासाठी हे महात्मा फुलेंचं जे बॅकग्राऊंड आहे ते मी सांगितलं की त्या काळामध्ये टाटा कंपनी जी होती त्या कंपनीचं जर 20,000 टर्नओव्हर होता एका वर्षाचा, तर त्याच्यापेक्षा जास्त टर्नओव्हर महात्मा फुलेंच्या कंपनीचा होता. आणि हा सगळा पैसा त्यांनी फक्त गरिबांच्यासाठी वापरला. म्हणजे एक उदाहरण दिलं जातं की बंड गार्डन पुलाचं काम होत आल्यानंतर तिथून त्या लोकांची पुढं हलगी, ताशा, ढोल किंवा ते शिंग वगैरे वाजवत त्या 3,000 कामगारांची मिरवणूक काढून त्यांना महात्मा फुलेंनी पार्टी दिलेली आहे. असं 3-4 वेळेला पार्ट्या त्यांनी कामगारांना दिलेल्या आहेत. कामगारांच्या बरोबर ते काम करायचे. जखम झाली तर तीच माती कामगारांसारखी स्वतःच्या पायाला हाताला लावायचे. त्यांची 100-1 एकर मांजरीमध्ये जी शेती होती, 100, काही जणं 75, काही 100, काही 150 म्हणतात. बऱ्याच ठिकाणी बरेच कागदपत्रांचा गोंधळ असल्यामुळं, पण अतिशय श्रीमंती ते राहू शकले असते. त्या शेतीवरती गेल्यानंतर जर कामगार जेवायला बसले असले तर मोठ स्वतः चालवायचे. ससाण्यांच्या मुलाला ते दारं धरायला सांगायचे आणि मोठीची गाणी म्हणत म्हणत बैलांना हाकत असायचे. त्या 100 एकराच्या जागेवरती चांगले 2-3 मजली मोठा महाल ते बांधू शकले असते. पण त्यांनी साधा मातीचा आणि गवताचे ज्याला आपण म्हणतो तसं घर तिथं बांधलं होतं. एकाने त्यांना विचारलं की तुम्ही मोठं घर का नाही बांधत तिथं? ते म्हणजे उपयोग काय त्याचा, कशासाठी आपण आवाच्या सवा खर्च करायचा, तोच पैसा आपण कुणासाठी वापरू शकतो. म्हणजे आपण आपल्याकडं आलेल्या संपत्तीचे मालक नसून ट्रस्टी आहोत, ही कल्पना महात्मा फुलेंनी मांडली. कामगारांसाठी लोखंडेंचं जे नाव आपण घेतो त्यांना पुढं उभं करणं, महिलांसाठी वेगवेगळ्या संस्था काढणं, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण यशवंत जो दत्तक मुलगा त्यांनी घेतला होता, त्या मुलाचे सवंगडी रात्रीचे चांदण्यात बाहेर गप्पा मारायला ज्यावेळेला बसलेले असायचे की तात्या म्हणजे महात्मा फुले झोपलेत असं समजून मुलं बाहेर गप्पा मारायची. हे घोंगडं अंगावरती घेऊन हळूच त्या मुलांशी तिथे येऊन बसायचे, त्यांच्या गप्पा ऐकायचे आणि मग मध्येच त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात करायचे. मुलांना प्रश्न विचारून भंडावून सोडायचे आणि उत्तरं दिल्यानंतर त्यांना पेन्सिल, पेन अशा वस्तू द्यायचं. म्हणजे एवढा मोठा महान कार्य करणारी व्यक्ती किती लहानात लहान होऊ शकत होती. आणि खरं तर मोठ्या लोकांचं मोठेपण हे त्यांच्या लहानपणाशी, तुम्ही लहान किती होता त्याच्यामध्ये असतं. एक गंमत तुम्हाला सांगतो की एकदा एक गरीब माणूस सावित्रीबाईंच्याकडं अन्नधान्य मागायला गेला. त्यांनी अन्नधान्य दिलं. त्यांनी स्वतःचा शर्ट काढला आणि त्या शर्टमध्ये फाटकाच होता तो. ते धान्य बांधून घेतलं आणि तो रस्त्याने चालला. आणि कोल्हे म्हणून एक ग्रस्त आणि तात्या म्हणजे महात्मा फुले नेमके रस्त्यातून येत होते आणि त्या माणसाचं धान्य पडताना बघून त्यांनी स्वतःचा शर्ट काढून त्याला दिला. आणि मग तो माणूस सहज बोलता बोलता बोलून गेला की त्या सावित्रीबाईनं मला हे दिलं आणि ह्या गृहस्थांनी मला शर्ट दिला. त्याला माहिती नव्हतं की हे नवरा बायकोने त्याला केलेली मदत होती म्हणून. म्हणजे हे जे मोठेपण आहे हे आपल्याला माणसातला माणूस कसा घडत जातो आणि तो महामानव कसा होतो हे आपल्याला समजतं.
महात्मा फुलेंचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं जे कटगुण आहे ना, त्या गावाचा मी रहिवासी आहे. म्हणजे मी भाग्यवान आहे की माझा जन्म त्या गावात झाला आणि ती एक परंपरा मला मिळाली. पण महात्मा फुलेंचं जे सामाजिक काम आहे, ब्रिटिशांच्या बरोबरचा त्यांचा जो काही ज्याला आपण हे म्हणतो की गुलामगिरीच्या 16व्या याच्यामध्ये, म्हणजे 16 अध्याय किंवा चॅप्टर आहेत, त्यातल्या 14व्या याच्यात ते म्हणतात की ब्रिटिश काय कायमची इथं राहणार नाहीत, ते आज न होतं इथून त्यांना जावंच लागेल. पण त्याच्या अगोदर आपण आपल्या शूद्र लोकांना शिक्षणामध्ये स्वावलंबी केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्यांचा तो प्रयत्न होता. वधूवरांचं लग्न झाल्यानंतर वरांनी यावाच्या सवा खर्च न करता ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, ब्राह्मण असेल, पारशी असेल, यांच्यातली जी आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो, म्हणजे आंधळी असतील, लंगडी असतील किंवा असं म्हणतो ना आपण, त्या लोकांना त्या वरांनी त्या पैशातून मदत केली पाहिजे. किंवा वास्तुशांती जर तुमच्या घराची घालायची असेल तर ज्यांनी पाया खोदला आहे आणि भिंती बांधलेल्या आहेत, वरती छप्पर पहिल्यांदा सगळे त्यांचे सत्कार केले पाहिजेत आणि मग इतर तुमच्या येणाऱ्या लोकांचे सत्कार करावेत, हे त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या फुले वाड्यावरती एक भगवा ध्वज असायचा आणि त्याच्यावरती सत्यमेव जयते लिहिलेलं असायचं. म्हणजे आपल्या उपनिषदाचा वारसा ते तिथं चालत होते. वयाच्या 60व्या वर्षीसुद्धा पाठक म्हणून एका गुरुजींना त्यांनी ठेवलं होतं. आपल्या आसपासची जी मुलं आहेत भावांची यांची, त्यांना संस्कृत शिकवायला ठेवलं होतं. ते स्वतःसुद्धा त्या मुलांच्या बरोबर वही पेन्सिल घेऊन बसत होते आणि त्यांना 10 रुपये पर महिना फी देत होते. त्यावेळेला 1 रुपया म्हणजे 1 तोळा सोनं 10 रुपयाचं होतं. आपल्याला माहिती आहे, म्हणजे कल्पना करा, 1 महिन्याची फी संस्कृत शिकायला ते किती देत होते. आजच्या भावात 70 किंवा 80 हजाराच्या आसपास जाईल. दुसरी गंमत सांगतो, टिळक आणि आगरकरांना ज्यावेळेला 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं होतं, त्यावेळेला त्यांना सोडण्यासाठी त्यांनी 10,000 रुपये भरले होते. म्हणजे किती, मला वाटतं 10 किलो सोनं जर आज घ्यायचं झालं तर जेवढे पैसे खर्च करता येतील तेवढे पैसे त्यांनी त्यांच्यासाठी वापरले. पण 90 साली ज्यावेळेला त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला केसरीमध्ये त्याची बातमी पण आली नव्हती की आमच्यासाठी महात्मा फुलेने केलं. आणि म्हणून टिळक गेल्यानंतर आंबेडकरांनीसुद्धा त्यांच्या याच्यामध्ये एका ओळीनंच फक्त त्यांच्या मृत्यूची बातमी दिली होती. महात्मा फुलेंनी ज्या ज्या लाईन्स आखून दिल्या होत्या त्याच्यामध्येच पुढं विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कामाच्या दिशा ठरल्या. म्हणजे भारताची समस्या काय, भारताला समजून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळ्याची आखणी आणि बोलीभाषेत, म्हणजे त्यावेळच्या सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी ते सगळे विचार मांडले होते. त्यांनी पोवाडा लिहिला, त्यांनी पत्र लिहिली, त्यांनी अंक काढले, त्यांनी दैनिकं काढली, नाटकं लिहिली. म्हणजे त्यावेळेला जे जे साहित्याचे फॉर्म्स किंवा प्रकार होते त्या सगळ्या प्रकारांना त्यांनी हात हे केलेला आहे. आणि अभंगाच्या ऐवजी त्यांनी अखंड 200-250 अखंड त्यांनी निर्माण केले होते. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक त्या काळातल्या भारताच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडं असेल. मग महिलांच्या शिक्षणाचा विषय असेल, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि तिला शिक्षिका म्हणून तयार केलं. त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी शाळा काढलेली आहे, हौद रिकामा ओपन केलं आहे आपण म्हणतो. म्हणजे हे सगळं तुम्हाला वर्षानुवर्ष माहितीच असतं, म्हणून मी ते फार हे करत नाही. मगाशी सरांनी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की आज आपली धर्मनिरपेक्षता धोक्यात आलेली असेल तर आपल्याला दिशा फक्त महात्मा फुलेच देऊ शकतात. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज आणि त्याचं समाजाची जर आपण त्यांचं जे शेवटचा ग्रंथ आहे जो त्यावेळेला त्यांनी लिहिला, त्यावेळेला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांनी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली, शिकले पहिल्यांदा, आणि तो ग्रंथ डाव्या हाताने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये धर्माची जी चिकित्सा त्यांनी केलेली आहे ती चिकित्सा आज आपल्याला उपयोगी पडणार आहे धर्मनिरपेक्षतेसाठी. महात्मा फुलेंचा अभ्यास केला की महात्मा फुलेंचा पदर धरून आपण 2500 वर्ष मागं गौतम बुद्धापर्यंत जाऊन पोचू शकतो. आणि ती जी परंपरा आहे आपली गौतम बुद्धापासून महात्मा फुलेंच्यापर्यंत, ती परंपराच आपल्याला देशाला वाचवू शकणार आहे. स्त्रियांच्यासाठी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, स्त्रियांना समान अधिकार पुरुषांच्या बरोबर मिळण्यासाठी
आणि वेगवेगळ्या समाजामध्ये जे वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे जाणीवपूर्वक इलेक्शन्समध्ये त्याचा फायदा व्हावा म्हणून, ह्या सगळ्यांना उत्तर आपल्याकडे आहे महात्मा ज्योतिबा फुले. आणि ते आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे म्हणून सरांचं आणि माझं ठरलेलं आहे की आपण हे 150 आणि 151 वर्ष जरी साजरं करत असू तरी बेसिकली ही फक्त एंड ऑफ द बिगिनिंग आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं काम कायमचं सुरुवात करायची आहे. आणि हे महात्मा फुलेंचं काम आहे ते पुन्हा गावागावामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये, शहरा तालुक्यामध्ये कसं पसरेल, फक्त त्याचा ॲप्रोच वेगळा असेल. पूर्वी आपण डायलच्या फोनवरती बोलत होतो, नंतर कॉर्डलेसवरती बोलत होतो, आता मोबाईलवरती आपण आलो आहे. त्याच पद्धतीनं महात्मा फुले आज जर असे तर त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं असतं, कुठल्या ग्रंथांचा हे केला असता, कुणाला टोकाला धरलं असतं, कुणावरती आसूड ओढला असता. म्हणजे केळुसकरांचं नाव आपण ऐकलं आहे, कृष्णाजी अर्जुन केळुसकर. ते ताडदेवला तात्यांचं एक व्याख्यान होतं, त्या व्याख्यानाला गेले होते, तरुण होते. व्याख्यानानंतर तात्यांनी विचारलं कुणाला काही शंका आहेत का, तर त्यावेळेला केळुसकरांनी सांगितलं की ही जी आपल्या समाजामध्ये जातीयता निर्माण झाली, जातीव्यवस्था निर्माण झाली, त्याला कारण हे ग्रंथ आहे. त्या ग्रंथांच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करून ते कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याची कामं केली पाहिजे. त्यावेळेला महात्मा फुले म्हणतात की ह्या तरुणाचे पुस्तकी विचारांमधून जे उत्तर द्यायचं आहे ती वेळ आत्ता आलेली नाही, ती काही लोकांनी पुढं करावी. आणि आज आम्ही आमच्या शेतकऱ्याचा आसोडाचे फटकारे मारतच त्याच भाषेमध्ये लोकांना समजावून सांगणार आहोत. ह्या पद्धतीनं महात्मा फुलेंनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा फुलेंची ती जी इच्छा होती की पुढच्या पिढ्यांनी धर्मग्रंथांच्या मुळाशी गेलं पाहिजे. वेदपासून, उपनिषदांपासून, इतर रामायण महाभारतापासून प्रत्येक ग्रंथाची चिकित्सा केली पाहिजे. आणि त्याच्यातून मग जातीव्यवस्था कशी नष्ट करता येईल, महिलांना पूर्वीचे अधिकार कसे होते, कसे नाही आहेत, ह्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. सुदैवाने गेल्या 25 वर्षात मला ते करता आलं. माझ्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा मी उहापोह केलेला आहे. आणि आत्ता मी ह्या गेल्या 15 महिन्याभरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी लागणारं साहित्य तयार करतो आहे. जवळजवळ 250 पानं झालेत लिहून माझी, आणखीन एक 100-1 पानं राहतील. म्हणजे एक 2-3 महिन्यात ते पुस्तकही येईल. म्हणजे आपण प्रत्येकाने महात्मा फुले आज असते तर त्यांना आपण काय विचारलं असतं आणि त्यांनी आपल्याला काय सल्ला दिला असता, आणि आपण त्यांना मुजरा करताना आपण कशा पद्धतीनं करू शकतो त्या पद्धतीनं आपण काम करायचं. मी जास्त वेळ घेणार नाही. महात्मा फुलेंवरती बोलायचं म्हटलं तर तासनतास बोलता येईल, एवढं मोठं कार्य आहे त्यांचं. पण कार्यक्रमाचं स्वरूप बघता मी आत्ता इथं थांबतो. तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध आणि निरामय आयुष्य मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. वा, अतिशय सुंदर बोलत आपण. हेमंतराव, आपण एक दिवस निकम साहेबांचं व्याख्यान ठेवूया या विषयावर, एक चांगलं आहे पाहून मला सांगण्याचा आनंद होतो की आज हा हॉल प्रचंड भरलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या ह्या कार्यक्रमाचं यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे आणि त्या वाहिनीला 1 लाख सबस्क्रायबर आहेत. म्हणजे आज इथे लोक जरी काही मोजकी असली तरी आज त्या वाहिनीच्या माध्यमातून काही लाख लोक हा कार्यक्रम बघत आहेत, महात्मा फुलेंचे विचार त्यांच्यावर पोहोचत आहेत. असो, आपल्या आणखीन एक सत्कारमूर्ती आगरी दर्पण मासिकाचे संपादक दीपक म्हात्रे इथे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र गावडे, सलीम खातीब येथे आलेले आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. श्री दत्ता वराडी इथे आलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. आता मी आपले पुढचे मोजके वक्ते आहेत, काटकर साहेब बोलतील, नंतर आपण पुरस्कार कार्यक्रम करू आणि पुरस्कार विजेत्यांच्या वतीने आपले मोहिते साहेब बोलतील आणि मग आपण हा कार्यक्रम आवर्त घेऊया. येथे छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक आमचे पत्रकार मित्र लीलाधर चव्हाण आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आता मी काटकर साहेबांना विनंती करणार, मी एकच सांगू इच्छितो की त्यांची माझी अतिशय खूप घनिष्ठ मैत्री, आमचे बंधुवश मित्र आहेत माझे ते, आणि आमचे अनेक किस्से सांगता येतील. तुम्हाला एक सांगतो की एकदा गणेशोत्सव होता आणि मी आणि ते आमच्या बसलो होतो एक आमच्या कार्यालयामध्ये, रात्रीचे 11:15 वाजले होते. आणि काय विषय निघाला की एक आमचे कारखिले नावाचे मागासवर्गीय मित्र, त्यांची मुलगी 10वीत 12वीत पहिली आली, 12वीत मागासवर्गीयात पहिली आली. 10वीत पहिली आल्यावर काटकरसाहेब तिला घेऊन भुजबळ साहेबांकडे गेले, भुजबळ साहेब विलासरावांकडे गेले, विलासरावांनी 10% घर मंजूर केलं, ते काही मिळालं नाही. सुशीलकुमार आले, ती मुलगी 12वीत पहिली आली,
काटकसाहेब परत भुजबळ साहेबांकडे गेले, भुजबळ साहेब सुशील कुमारांकडे गेले, घर मंजूर केलं, घर काही मिळालं नाही. आणि असं झाल्यानंतर पुन्हा विलासराव मुख्यमंत्री झाले आणि ते मला म्हणाले, सांगा विलासरावांना तुमचा मराठ्यांचा राजा टिकणार नाही तर तुम्ही मागासवर्गावर असा अन्याय केला तर. आणि त्यांनी मला एवढं पेटवलं, त्यांच्या बोलण्यात जादू आहे, ते पेटवतात. त्यांनी पेटवलं त्या क्षणी. मी काय करावं, त्यावेळी व्हॉट्सॲप नव्हता, त्यावेळी SMS होता. मी मुख्यमंत्री विलासरावांना SMS केला, यू मस्ट मीट मी टुमॉरो, प्लीज वगैरे काही नाही, विनंती नाही, आदेश. जसं काय मी सोनिया गांधी आणि ते विलासराव, आणि दिलं सोडून. 2 मिनिटात विलासरावांचा फोन आला, ते 12 वाजता. हे नंदू CM म्हटलं, बोला बोला. त्यांनी फोन केला, काय नंदजी काय? म्हटलं साहेब जरा महत्त्वाचं बोलायचं आहे, या उद्या वर्षावर 11 वाजता. दुसऱ्या दिवशी ते कारखेले, त्या मुलीचे वडील आणि तिची आई, त्यांना घेऊन मी वर्षावर गेलो. आणि त्यांनी विचारलं काय? म्हटलं साहेब ही मुलगी 10वीत 12वीत मागासवर्गीयात पहिली आली, बोर्डामध्ये 12वीत पहिली आली, तुम्ही घर देता अजून तिला घर दिलं नाही. म्हटलं ती झोपडपट्टीत राहते, म्हटलं गलिच्छ वस्तीमध्ये, आणि तिला डॉक्टर व्हायचं आहे. विलासरावांनी PS ला बोलवलं, ताबडतोब तिचं घर सँक्शन करा, 48 तास याला घर द्या. 48 तास घर दिलं. पण स्टोरी इकडे थांबत नाही, शासकीय कारभार आहे, तर इतरांना दिलं असतं. काटकसाहेब मुंबई बँकेचे डायरेक्टर, त्यांनी स्पेशल केस केली, ताबडतोब कर्ज मंजूर केलं, ड्राफ्ट दिला आणि ते घर ताब्यात घेतलं. तर असे काटकसाहेब आज त्या एका मुलीला दिलं, आणि आज त्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत, मोठ्या डॉक्टर झालेल्या आहेत त्या. आणि आज त्याविषयी ॲडव्होकेट अप्पासाहेब देसाई आलेले नाहीत. मला म्हणाले, नरेंद्रजी जे हाऊसिंग बोर्डाची घरं आता मिळणार आहेत ते नंदकुमार काटकरचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आज त्यांचे पिढ्यानपिढ्या तुम्हाला दुवा देतील असे आमचे मित्र नंदूजी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मौलिक विचार ते मांडावेत. महात्मा ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या 151व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, ज्यांनी बंजारा समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, ते हरिभाऊ राठोड, ज्यांनी अतिशय म्हणजे मी तर मंत्रमुग्ध झालो होतो. एवढ्या जुन्या आठवणी, अनेक गोष्टीमुळे माझ्याही पण ज्ञानामध्ये भर पडली. ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्ण जीवनपट ज्यांनी आपल्यासमोर मांडला ते ॲडव्होकेट निकम. त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय मिलमजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदरावजी मोहिते, आमचे निवृत्ती देसाई आहेत, आमचे श्रीकांतजी आहेत, जोडगे साहेब आहेत, सगळे आपले मित्रच आहेत. आमचे पत्रकार मित्र म्हात्रे पण आहेत. आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो आहे, खरं म्हटलं तर मी एवढा लाजलो होतो, त्याने एवढी माझी स्तुती केली. म्हणजे मला म्हटलं आता माझा कार्यक्रम आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. पण नरेंद्रचं हे प्रेम आहे. हे नरेंद्र माझ्याच बाबतीत करत नाही, तुम्ही राईबिड्यांची ओळख करून देताना कशी ओळख करून दिली, हे त्याचं मन अंतःकरण भरभरून येतं. त्याला असं वाटतं की आपण लोकांमध्ये राहतो आणि लोकांमध्ये काम करत असतो. त्यामुळे हे त्याचं प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडत गेल्या. समाजामध्ये काय पाहिजे, समाजामधल्या लोकांना देण्यासाठी आपण काय देऊ शकतो, ही जी बाबांची परंपरा होती, शिवनेरकार विश्वनाथराव बाबळेंची. मगाशी नरेंद्रने प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 100वा शताब्दी महोत्सवसुद्धा नरेंद्रच्या बाबांच्या म्हणजे विश्वनाथराव बाबळे शिवनेरकरांच्या पुढाकाराने आज भायखळा परिसरामध्येच झाला, भायखळा भाजी मार्केटमध्ये. आज नरेंद्र भाजी मार्केटचेच ही लोक आहेत आपली सगळी. हा भाजी मार्केटच्या सगळ्या लोकांचा हॉल आहे, संत सावतामळे हॉल. म्हणजे ही परंपरा नरेंद्रजी बाबांची आजतागत चालू ठेवली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हा विचार चालू ठेवलेला आहे. नरेंद्रजी, आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मी धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. खरं म्हटलं तर आपण जर महात्मा ज्योतिबा फुलेंचं सर्व जीवनपट पाहिल्यानंतर अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर त्यांनी जर सगळ्यात महत्त्व दिलं असेल तर ते शिक्षणाला दिलेलं आहे. आज आपण 151व्या वर्षामध्ये आहोत, परंतु आजही त्यांनी जो त्यावेळेस दिलेला 1873 सालीचा विचार, पण तो लोकांमध्ये अजून रुजलेला नाही. निकमसाहेब, तुमच्या त्या सगळ्या बोलण्यातून आपण आजची जी समाजाची जी व्यवस्था पाहतो आहे, या व्यवस्थेमध्ये तो रुजलेला आहे. आजही आपल्याला शिक्षणासाठी शासनाला घोषणा करावी लागते की 100% महिलांना मोफत शिक्षण,
म्हणजे आपल्याला एवढ्या 75 वर्ष लागली याला हे विचार करायला. तो विचार 1873 साली सावित्रीबाईंना बरोबर घेऊन महिलांसाठी शाळा काढणारे विचार, हाच खरा सत्यशोधक समाजाचा विचार आहे. लग्न ही पुरोहिताशिवाय झाली पाहिजे. आपला सर्वसामान्य ज्याला शूद्र समजलं जातं त्या शूद्राने शिक्षित झालं पाहिजे. त्या शूद्रामधल्या शिक्षित झाल्यानंतर त्यांनी ते ग्रंथ वाचले पाहिजेत. माझे निकम साहेब बोलला ते तुम्ही बरोबर आहे. कारण आज जे मी म्हणालो की ते विचार चाललेले नाहीत, ते त्यातला आजही आपण विचार बघा तुम्ही. त्यांच्या त्या लिखाणामध्ये एक आलेलं आहे, पत्रिका काढणारा तोच, समजावून सांगणारा पण तोच, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोष पण काढणारा तोच, दोषावर उपाय सांगणारा पण तोच. काय अजब धंदा. हे मी नाही बोलत आहे, हे महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेस बोलत आहे. पण आजही आपण ते करतोच आहे ना. म्हणजे त्यावेळेच्या एवढं त्या महात्म्याने सांगून गेलं तरी आपल्यामधली मानसिकताची जी गुलामगिरी आहे ती आजही गेलेली नाही. त्या गुलामगिरीमध्ये ज्या ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आंदोलनं केली, त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. सावित्रीबाईंना तर त्यांच्या अंगावर शेण टाकण्यापर्यंत मजल गेली. परंतु एवढं त्यांनी काम केलं, जसं आता निकम साहेबांनी सांगितलं, त्यांच्या त्या कन्स्ट्रक्शन कंपनीने कामं केली. हे अंग लोकांपर्यंत पोचलत नाही, लोकांना माहीत होत नाही. परंतु नरेंद्रजी म्हणाल तसं त्यांनी ते सगळे पैसे असेल, त्यांचं जे काय होतं ते सर्व त्यांनी समाजासाठी वापरलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा जो विचार होता, सर्वसामान्य माणसाने शिक्षित व्हावं आणि समाजाबरोबर चालावं आणि जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढावी. परंतु आपल्यातल्या आजही मानसिकतेच्या गुलामीतून आपण बाहेर पडलेलो नाही. आज 151व्या या वर्धापन दिनानिमित्त मी एवढंच बोलेन की आपण त्यांचा जो विचार आहे तो थोडा विचाराने जो आजही आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंची शासन जयंती स्थापन करतं, सगळं करतं. परंतु त्यांचे विचार, त्यांचं साहित्य, मी अनेक त्या समता परिषदेला गेलो आहे. नरेंद्रजी निकम साहेब, भुजबळ साहेबांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वाडा आहे तो शासनाने त्या ठिकाणी अधिग्रहित करून अनेक त्यांचे मी विचार पाहिलेले आहेत. आमचे ते लेखक हे वारले, काय त्यांचं नाव आपलं, हरी नरके. त्यांच्या हरी नरकेंच्या पुस्तकामध्ये आपण जर वाचलं तर महात्मा ज्योतिबा फुले आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील. त्यामुळे या सगळ्या बाबतीत जतन व्हायला पाहिजे, त्यांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत. आजच्या या 151व्या वर्धापन निमित्त नरेंद्रनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने हा जो पुरस्कार त्यांनी या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या वतीने दिलेला आहे त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आता सत्यशोधक समाजभूषण पुरस्काराचं वितरण येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करणार आहोत. त्यानंतर सर्व पुरस्कार विजेत्यांच्या वतीने आमचे शंकरराव मोहिते साहेब सत्काराला उत्तर देण्यास भाषण करतील आणि त्यानंतर हरिभाऊ नाईक हे हरिभाऊ राठोड हे आपलं प्रमुख भाषण करतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. मी सर्वप्रथम ज्येष्ठ संपादक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने ज्या सातत्याने गेली 4 दशके प्रचार आणि प्रसार करत आहेत अशा राही भिडे यांना पुरस्कार द्यावा अशी मी विनंती करतो. राही भिडे राही भिडे ना. हां, हरिभाऊ येता येईल का राही? आहे ना. राही भिडे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन काही काळापूर्वी मुंबई मराठी पत्रकार संघात झालं आणि त्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून.
आमचे पुढचे विजेते आहेत संजय कदम, जे भटक्या विमुक्त समाजासाठी अखंडपणे रात्रदिवस काम करत असतात. विश्व गोंधळी परिषदेचे सदस्य आहेत. संजय कदम हे अतिशय तरुण आहेत, परंतु मी काय नाही हां नाही माही बोलणार बोलायचं आहे का? हां तर हां हो मी संजय कदमांना विनंती करतो त्यांनी वर यावं आणि हरिभाऊ आपण नमस्कार. हां ते करतील पुढं, तुम्ही घ्या आधी. चुकून माझ्या तोंडून शंकरराव मोहिते बोललं गेलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. काय शंकरराव गोविंदराव ही माणसं महाराष्ट्रात राजकारणात समाजकारणात फार मोठी आहेत. आता पुढचे आहेत आमचे हेमंत मंडलिक. हेमंत मंडलिक गेली अनेक वर्ष हो हो मी शंकरराव चुकून बोललो. हेमंतराव गेली अनेक वर्ष हेमंत मंडलिक महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार कर. नंदकुमार काटकरांचे ते जवळचे स्नेही आहेत. पुढचे सत्कारमूर्ती आहेत आमचे किरण शेठ उर्फ भाई झोडगे. भायखळा मार्केट पीपल्स प्रिमायसेस सोसायटीचे गेली 25 वर्ष अध्यक्ष होते. विघ्न साखर कारखान्याचे संचालक होते आणि समता परिषदेच्या माध्यमातून ते महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सातत्याने करत असतात. किरण शेठ झोडगे हे आण नाही संतोष. राहुल कुठे गेला? किरण शेठ ना नाही हे हां हेमंत मंडलिक कोणाचा? हेमंत हां किरण शेठ झोडगे यांचा उद्या वाढदिवस आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना अभिनंदन करावं. आमचे पुढचे आपले सत्कारमूर्ती आहेत गोविंदराव मोहितेजी, राष्ट्रीय मिळवून संघाचे सरचिटणीस. मी हरिभाऊंना विनंती करतो की त्यांनी गोविंदरावांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करावा. हा सत्कार गोविंदराव या व्यक्तीचा नाही तर कामगार चळवळीचा सत्कार आहे. ज्या कामगारांसाठी ते प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष लढत आहेत त्या कामगारांचा सत्कार आहे. हो हो मी नंदकुमार काटकर यांना विनंती करेन की त्यांनी पुढच्या सत्काराचा सत्कार करावा. आमचे मित्र दीपक म्हात्रे जे आगरी दर्पण या मासिकाचे संपादक आहेत आणि सातत्याने गेली अनेक वर्ष ते हे मासिक प्रकाशित करत आहेत आणि त्यातून पूर्ण विचार मांडायचं काय ते काय. मी नंदकुमार काटकरांना विनंती करतो की आपण त्यांना पुरस्कार द्यावा.
ट्रॉफी पुढचे सत्कारमूर्ती आहेत विश्वास दोरवेकर. हे विश्व गोंधळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गोंधळी सणासाठी आणि भटक्या युक्तांसाठी फार चांगलं जोरदार कार्य करत असतात. मी नंदकुमार काटकरला विनंती करेन की आपण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे. दत्ता बाळासाहेब आज आलेले नाहीत, ते पुन्हा उतरला गेले आहेत सत्यशोधनाच्या कार्यासाठी. आमचे शेवटचे सत्कारमूर्ती म्हणजे पुरस्कार ज्यांना दिला आहे ते सदानंद खोपकर, मावळ मराठा साप्ताहिकीचे संपादक आहेत आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य आहेत. गेले अनेक वर्ष ते आपलं पुरोगामी विचार पोचवण्याचं काम आपल्या पत्रकारितेद्वारे करत आहेत. खोपकरजी, मी शंकरराव निकामांना विनंती करतो की आपण त्यांना पुरस्कार द्यावा. आता शेवटचे सत्कारमूर्ती आमचे मित्र काशीनाथ माटल, जे राष्ट्रीय मजूर संघाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत, ज्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय मजूर संघाच्या मुखपत्रात संपादन केलं. 75 वर्ष झालेत, परंतु ते 75 वाटत नाहीत, आजही ते 50 वाटतात. आणि आज 75 निमित्त मी गोविंदरावजींना विनंती करतो की त्यांनी माटल साहेबांनी सत्कार करावा. गोविंद माटल पुढे आहे ना. मी गोविंदरावांना विनंती करीन की त्यांनी सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने सत्काराला उत्तर देणं भाषण करावं. नंतर आपले हरिभाऊ बोलतील आणि मग आपण करायला साफ करू. आता गोविंदराव बोलतात. गोविंदराव सत्कार उत्तर तुम्ही बसून बोलतात तिकडे. माईक देऊ? हां, येईल 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 आहे ना, तिकडे आहे माईक. हरिभाऊ ते बोलतील आधी सत्कार उत्तर, मग आपलं. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार हरिभाऊ राठोडजी या ठिकाणी अतिशय महात्मा फुलेंबद्दल सखोल आणि सविस्तर माहिती दिली. असे लेखक शंकर निकमजी, आमचे मित्र काटकर साहेब, आणि हॅलो या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सत्यशोधक समाज, सावतामाळी हॉल आणि शिवनेरचे संपादक आमचे मित्र नरेंद्र वाबळे साहेब, खरोखरच खूप आनंद झाला की आपण या ठिकाणी माझा सत्कार महात्मा फुलेजींच्या नावाने केला. तर मला माझ्या लहानपणाची आठवण आली. मी शालेय शिक्षण जे घेतलं ते कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेमध्ये. त्याच्यामध्ये एक
असं व्याख्या होती. त्यांचं कार्य होतं सहजीवन, सहशिक्षण आणि सहभोजन. त्याच्यामुळं ते जातपात काही नव्हती. खरं म्हणजे महात्मा फुलेंनी जाती व्यवस्थेला विरोध केला होता. त्याचं निर्मूलन झालं पाहिजे, अस्पृश्यतेचं निर्मूलन झालं पाहिजे. त्याच्यामुळं हे विचार जे आहेत हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी देखील घेतले होते. आणि त्यावेळेला त्यांनी जे शाळा बांधल्या होत्या त्या शाळेमध्ये जे शिक्षण दिलं ते स्वतःच्या खिशातले पैसे घालून शिक्षण दिलं होतं. आज अनेक शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत. त्या ठिकाणी अनेक मुलं शिकतात, परंतु इंजिनिअरिंग असो किंवा मेडिकल असो आम्हाला पैसा द्यावा लागतो. मेडिकलचं ग्रॅज्युएशन घ्यायचं म्हटल्यानंतर जवळजवळ 50-50 लाख रुपये आता लागतात. आणि मग असा ग्रॅज्युएट झालेला मुलगा उद्या डॉक्टर झाला की मग हे पैसे वसुलीच्या मागे लागतो. त्याच्यामुळं एखादं ऑपरेशन करायचं झालं तर 10-10, 20-20 लाख रुपये घेतले जातात. त्याच्यामुळं शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आता बाजार झालेला आहे. शंकर निकम साहेबांनी एक वाक्य अतिशय चांगलं सांगितलं की कन्स्ट्रक्शन कंपनी महात्मा ज्योतिबा फुलेंची होती आणि त्याने हा यस ब्रिज बघा, यस ब्रिजचा जो आकार आहे आणि अशा पद्धतीचे अनेक ब्रिज पुढे बांधले गेले किंवा आता बांधतात की एवढ्या छोट्याशा जागेमध्ये त्यांनी ती वळणं देऊन अतिशय सुंदर तऱ्हेने आणि सुलभ गाडी चालवता आली पाहिजे असं बांधलेलं आहे. आणि त्यांनी बांधलेलं जे कन्स्ट्रक्शन होतं तर त्यांच्या त्या RMCमध्ये म्हणजे जे काही कॉन्क्रीट केलं जातं त्याच्यामध्ये तो एक विचार होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं गेली 150-200 वर्ष हे अशा पद्धतीची बांधकामं टिकून आहेत. आज तो विचार राहिला नाही. आज फक्त त्या कन्स्ट्रक्शन करण्यामागे भ्रष्टाचार असतो, पैशाचा विचार असतो. त्याच्यामुळं ही मजबूती त्यांनी म्हटलं की आताचे ब्रिज पडतात ताबडतोब. त्याचं कारण हे आहे की त्याच्यात विचारच नाही आहे. त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे जे विचार गेले 150 वर्षापूर्वीपासून बांधलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत. आज अनेक मोठमोठे जे शासनकर्ते आहेत ते केवळ पुतळे उभारतात, परंतु पुतळ्याचा विचार जो आहे तो सर्वसामान्य लोकांसमोर जात नाही. माझं भाग्य असं आहे की मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेतून ज्या वेळेला मुंबईला आलो आणि नेमकं राष्ट्रीय संघासारख्या एका कामगार संघटनेत काम करायला लागलो. साहेब आपल्याला सांगतो, कामगार संघटनेत जातपात काही नाही आहे. कोणताही असो, तो कोकणस्थ असो, घाटावरचा असो, अस्पृश्य असो, दलित असो, UPवाला असो, मुसलमान असो, कोणी जरी असला तरी तो कामगार आहे. ही कामगार एकच जात आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीपाती नाही आहेत. त्याच्यामुळं हा विचार जो आहे ज्योतिबा फुलेंचा तो घेऊनच कामगार चळवळीत आम्ही काम करतो आहे. आणि आता उल्लेख केल्याप्रमाणे कामगारांच्या घरासाठी मुंबईतल्या गिरण्या जरी बंद झाल्या असल्या तरी त्यांना घर मिळालं पाहिजे, त्यासाठी शेवटपर्यंत लढायचं असा निश्चय आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितच त्यांना ते घर मिळवून देणार आहोत. या ठिकाणी नरेंद्र वाबळे साहेबांनी खूप मोठं काम केलं आहे की माझ्यासारख्याला हा पुरस्कार दिला आहे. मला खूप आनंद झाला. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाचा मला पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि जो गौरव झाला त्याबद्दल मी या आयोजित समितीचे किंवा सत्यशोधक समाज यांचा अत्यंत ऋणी आहे. आणि मी या ठिकाणी उपस्थित राहिले सगळे मोजकेच लोक जरी दिसत असले तरी हा या विचार जो आहे, जो आता आपल्याला निकम सरांनी सांगितलेला आहे, हा विचार खरं म्हणजे सातत्याने तेवत राहायला पाहिजे. आणि म्हणून जरी मोजके लोक असले तरी हा विचार घेऊन जातील. आणि पुन्हा एकदा जसं आपण म्हणतो मशाल पेटवली पाहिजे तशी मशाल पेटवली पाहिजे. आणि पुन्हा जे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे, जो सर्व धर्म समभाव आहे, महात्मा आंबेडकर आणि शाहू यांचे विचार या महाराष्ट्रासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी रुजलेच पाहिजेत असं या ठिकाणी 2 शब्द बोलतो आणि 2 शब्द संपवतो. मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने मला जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यांचे सत्कार झाले त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो.
आणि संपवतो. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांमध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सत्काराचा विषय सांगणं राहून गेलं, कारण काही लोकांचे सत्कार आपण इथे हरिभाऊ गोविंदराव काटकर साहेबांच्या हस्ते करणार आहोत. मी सर्वप्रथम इथे पाचारण करतो छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार लीलाधर चव्हाण यांना. लीलाधर चव्हाण हे क्रीडा संघटक आहेत आणि मुंबईत क्रीडा क्षेत्रात ते फार मोलाचा कार्य करत आहेत. लीलाधर चव्हाण, मी हरिभाऊंना विनंती करतो त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ, अरे गुच्छान ना राहुल, गुच्छान. हां नमस्कार. ते तुळशीचं खाली ठेव. राहुल गुच्छा आहेत ना. हां एक गुच्छ संपले की मग तुला दे. राष्ट्रीय विमूळ संघाचे श्री निवृत्ती देसाईजी, आपण कृपया वर यावं. मी हरिभाऊंना विनंती करेन की त्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. हां आहे बोलो काय. हो रमेश देशमुखजी, हो देशमुख साहेब या. मागणी आहे तुमचं सत्कार. हरिभाऊंनी आठवण केली, काटकर साहेब आठवण केली, म्हटलं बोलवतोय नाव लिहिलं तिथं. रमेश देशमुख हे म्युन्सिपॅलिटीचं फार चांगलं काम करतात. मुंबईतल्या सर्व वॉर्डात चालते. आमचे हॉटेल व्यवसाय मित्र इराणीचे आपण तुम्हाला यावं. त्यांचे मुंबईमध्ये गोळा झाले हॉटेल्स आहेत. हॉटेल जे आपण पाहता श्रीराम मोडी गाव ते त्यांचंच आहे. त्यांचा आपण सत्कार करावा. आज ते खास झालेलं काय महात्मा फुलेंचे कर्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सावकार सावंतसाहेब, आपण कृपया वर यावं. सावकार सावंत. महात्मा फुले पतपेढीचे संचालक श्री विजय नाईक आणि त्यानंतर दत्ता वराडी. विजय नाईक, दत्ता वराडी या. विजयराव या. महात्मा फुले पतपेढीचे आमचे दुसरे संचालक दत्ताजीराव वराडी आज ते खास करण्यात आलेले. या.
हो आमचे एक दोन सत्कार मनसेच्या निलिमा चव्हाण मनसेच्या जुन्नर कार्यकर्त्या आहेत, सत्कार स्वीकारत आहेत. ठीक आहे. विजय धांजुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव या. नंदकुमार काटकरांचे गेले अनेक वर्ष जुने सहकारी आहेत ते, आणि त्यांना कधीही हाक मारली ते रात्री 12 वाजता धावतात. मी मगाशी देखील सांगितलं होतं. आता हरिभाऊ नायकांनी 150व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या अधिवेशनात अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. आणि विशेष म्हणजे आता जो काही लढा चाललेला आहे आरक्षणावरून वगैरे, हरिभाऊंनी त्यातून आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आजच्या या दिवसामध्ये ज्यावेळी आरक्षणाच्या नावाखाली एकमेकांची डोकी फोडली जात आहेत, हरिभाऊंसारख्या विचारवंतांची समाजाला गरज आहे, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. हरिभाऊ, माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपले मौलिक विचार येथे मांडावेत. हरिभाऊ राठोड. फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मी त्रिवार अभिवादन करतो. खरं म्हणजे आज सत्यशोधक समाजाचा स्थापना दिवस आहे, 24 सप्टेंबर, आणि जवळपास 151 वर्ष झाले आहेत. आपण जर मागे वळून विचार केला तर 151 वर्ष म्हणजे आपण जे बसले आहोत ते हे सगळे 50, 60, 70चे दरम्यानचे आहात. तर त्या वेळची जर परिस्थिती आपण आठवली तर किती अंधश्रद्धा, किती मागासलेपणा, शिक्षणाचा प्रसार नाही आहे. परंतु 150 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल, आणि अशा वेळेस सत्य शोधून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये विचार मांडला. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना ज्यांनी गुरु मानलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा दुसरे सत्यशोधक होते. म्हणजे त्यांनी जे शोधून काढलं, म्हणजे आपण असं म्हणू की गुरु शोधला त्यांनी, आणि त्याचप्रमाणे आपला धर्मही शोधला. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं होतं. पण एक मधला काळ असा गेला, एक 100 वर्षाचा काळ असेल तो बहुतेक, 1873 ते 1973 आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार पूर्णपणे दाबून टाकण्यात आले होते. राई भिडे मॅडम इथे आहे, आम्ही त्यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये आम्ही मागणी करायचो की महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे. आणि ते वारंवार लिहायच्या लोकमतला आणि इतर ज्या वेळेस त्या. आणि आम्हाला असं आढळून प्रत्यक्ष आम्ही जे बघितलं गावखेड्यामध्ये की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्टॅच्यू असायचे, अगदी त्याच्याच बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असायचा, आहे, आजही आहे. पण त्यावेळेची परिस्थिती सांगतो तुम्हाला. आज कदाचित लोकांना बरंच काही माहीत झालं असेल. अनेक लोकांना माहीतच नव्हतं. ते म्हणायचे बाबासाहेबाचा कोणतरी भाऊ असेल, एवढं अज्ञान होतं महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल. परंतु अलीकडे नरेंद्र बाभळेसारखे ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे, आपल्यासारखे, जसं आजच्या छोट्याशा कार्यक्रमाला जी उपस्थिती आहे, हे बघून असं वाटतं की
महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार परत आपल्याला जोमाने आपल्याला पुढे न्यायचे आहे. अनेक गोष्टी आजही आपल्याला सांगता येतील की सत्य आणि असत्यमधला जो हा फरक आहे. आता अलीकडेच कोणीतरी वक्तव्य केलं की शिवाजी महाराजांचा समाधी कोणी शोधून काढली? टिळकांनी शोधून काढली. की जेव्हा सगळीकडे आपल्याला माहीत आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, एवढं सगळं स्पष्ट असताना हा जो खोटारडेपणा आहे, हा जो एखादी विचार पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा जो प्रकार आहे, तो आजही म्हणजे 150 वर्ष आपण ते सोसलं, भोगलं आहे, बघितलं आहे, आजही ते चालूच आहे. गेल्या वेळेस याच कार्यक्रमामध्ये मी आपल्या आरक्षणाचा विषय थोडा छेडला होता. आजही थोडा मी त्याचा अभ्यासक असल्यामुळे एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटलांची मागणी आहे ओबीसी मधून द्या, ओबीसी मधून आरक्षण द्या. आणि सरकारची म्हणा किंवा ओबीसी मंडळाची मागणी आहे की हे ओबीसी मधून देता येणार नाही. एवढं स्पष्ट असताना सरकार का सांगत नाही की ओबीसी मधून देता येणार नाही? म्हणजे हे झालं असत्य. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सत्य शोधायला पाहिजे. खरं म्हणजे ज्यावेळेस 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली त्यावेळेची परिस्थिती अगदीच वेगळी होती. म्हणजे एवढी अंधश्रद्धा होती की जसं बालविवाह फार होत होते, सब विधवा विवाहाला परवानगी होत नव्हती, महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मागासवर्गीयांना सुद्धा अधिकार नव्हता म्हटलं तरी चालेल. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणावर जो भर दिलेला आहे आणि लोकांचं जे प्रबोधन केलं आहे, जर आपण त्यांची ते सगळ्या बाबतीत त्यांचा अभ्यास एवढा दांडगा होता की आज आपण जर विचार केला तर विचाराच्या पलीकडे साधारणतः आपण बघा, कोणी म्हणतो राम रहीम, कोणी म्हणतो येशू, या परमेश्वर या लोकांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. परंतु त्या काळामध्ये अभ्यासाअंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की या सगळ्या सृष्टीचा कोणीतरी निर्मिक आहे, कोणीतरी आहे. आणि निर्मिकाला देव मानून त्याने अनेक गोष्टी त्यावेळेस प्रबोधन केलं. जसं मंगलाष्टकेपासून तर अशा सामुदायिक विवाह वगैरे, जातीभेद वगैरे मिटवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरोखरच आजही महत्त्वाचे वाटतात. आजही त्याची गरज आहे. म्हणजे 150 वर्षापूर्वी होतीच, पण आजही त्यांच्या विचाराची गरज आहे. नरेंद्र बाबळेसारखे, आपले सगळे निकमसारखे साहेब हा जो गाडा पुढे नेत आहे, आपल्यासारखी मंडळी, खरोखर आपण सुद्धा धन्य आहात. ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. हा सगळा जो विचार आहे आपण सगळ्या मिळून पुढे नेऊया आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे विचार आहे तेच आपल्याला, फुले शाहू आंबेडकरचे विचार आपल्याला तारू शकतात असा मला ठाम विश्वास आहे.
या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. कार्यक्रम एक 5 मिनिटात संपेल. फक्त एक चूक झाली माझ्याकडून. राई भिडेंनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि देता आलं नाही. बरोबर, 1-2 मिनटं आपण बोलत असाल तर आपण येऊ शकता. शेवटी महिला आहात. महात्मा फुलेंनी महिलांसाठी काम केलं. आम्ही तुम्हाला नाकारू शकत नाही. या. आणि महेंद्र गावडे गेले की आहेत? ठीक आहे, या. नमस्कार. नरेंद्रने आता जे सांगितलं, सर्दी असल्यामुळे माझा जरा प्रॉब्लेम आहे. नरेंद्रने आता जे सांगितलं की महिलांनी, तर त्यांचं कामच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचं, की महिला आणि पुरुष असा काही फरकच नव्हता त्यांच्यामध्ये. आणि ते तसंच पुढेपर्यंत गेल्या 150 वर्षामध्ये त्यासाठी प्रयत्न स्त्री पुरुष समानतेचे झालेले आहेत. अगदीच झाले नाहीत असं नाही, पण तरीसुद्धा महिलांना डावलण्याचं काम सातत्याने होत राहिलेलं आहे आपल्या समाजामध्ये सुद्धा. एक जुनी आठवण मला सांगायची होती. खरं म्हणजे त्यासाठीच मी स्वतः विचारलं की बघा, जसं आता मी संपादक झाले, सगळेजण म्हणायला लागले की महाराष्ट्रातली पहिली संपादक वगैरे. तसं ते खरं नाही. मी सगळ्यांना नेहमी जिथे जिथे जाते कार्यक्रमासाठी तिथे मी सांगत असते की ह्या तानुबाई बिर्जे, आपल्याला माहीत असतील, तानुबाई बिर्जे ह्या पहिल्या महिला संपादक होत्या. आणि त्यांनी त्यावेळेला त्यांचे पती वासुदेव बिर्जे पुण्यातले होते. ते प्लेगच्या साथीमध्ये गेल्यानंतर स्वतः तानुबाईंनी वर्तमानपत्र 10 वर्ष चालवलं. आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या सनातन्यांकडून जे अन्याय अत्याचार होत होते त्यावर तर प्रकाश टाकलाच, पण ब्रिटिश जे त्यावेळचं शासन होतं त्यांच्यावर पण त्यांनी भरपूर अग्रलेख लिहिले. म्हणजे इतकं प्रचंड काम त्या महिलेने एकटीने केलं. पण पक्षपातीपणा असा की पुण्यामधल्या एकाही कुणी स्वतःला मोठे बुद्धिवंत समजणारे जे पुण्यातले लोक, त्यांनी कुणीही तानुबाई बिर्जेच्या कार्याची दखल घेतली नाही. त्यांनी अजिबात कधी तानुबाईचं नावसुद्धा कुठे येऊ दिलं नाही. अभ्यास करताना एके दिवशी मला सहज ती गोष्ट दिसली आणि मग मी ती व्हायरल केली. व्हायरल केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून मला त्याच्यावरती खूप प्रतिक्रिया आल्या. मग तितक्याच प्रतिक्रिया आल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तानुबाई बिर्जेंचं नाव, पहिली डॉक्टर महिला आपल्या देशातली कोण आहे, पहिली शिक्षिका कोण आहे, ह्याच्या वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता सावित्रीबाई ह्या पहिल्या आद्य शिक्षिकाच आहेत संबंध देशामधल्या. तशा तानुबाई बिर्जे ह्या संपादक आहेत आपल्या ह्याच्यामधल्या, महाराष्ट्रामधल्या. आणि नंतर मी काय केलं की मी म्हटलं की आपण तानुबाई बिर्जेंचं नाव कायम राहावं ह्यासाठी काय करावं. म्हणून मी, आणि हरिभाऊ आपल्याला सांगायचं म्हणजे की मी जेव्हा तो लेख लिहिला त्यावेळेला तिकडून तुमच्या यवतमाळ इथून मला बरेच त्याच्याबद्दल विचारणा झाली. आणि बुलढाणा अकोला जिल्हा पत्रकार संघाने तानुबाई बिर्जेच्या नावाने पुरस्कार ठेवला एक त्यावेळेला. तर अशा पद्धतीने हे तानुबाई बिर्जेचं आणि कायम स्मारक राहावं, मी सांगते की कायम स्मारक राहावं ह्यासाठी मी एक प्रस्ताव तयार केला. आणि तो प्रस्ताव मी घेऊन मुख्यमंत्री त्यावेळेला पृथ्वीराज बाबा होते, तर त्यांच्याकडे तो प्रस्ताव घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की जे
पत्रकारितेच्यासाठी शासन काही पुरस्कार देतात. तर त्याच्यामध्ये तानुबाई बिर्जेच्या नावाने जी महिला पत्रकार, उदयोन्मुख महिला पत्रकाराला प्रोत्साहन देण्याच्यासाठी म्हणून एक पुरस्कार आपण ठेवूया तानुबाई बिर्जेच्या नावाचा. पण तो पुरस्कार ती फाईल गेली कुठेतरी. बहुतेक अनेक फायली जेव्हा सह्या करायच्या नसतात तेव्हा आग लागली होती त्याच्यामध्ये गेल्या असं बोललं जातं. तर तशी ही पण फाईल बहुतेक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असेल असं मला वाटतं आणि ते काही झालं नाही. पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाने आणि आपण जे काही काम करतो किंवा करू तर ह्याचा विचार आपण करावा असं मला वाटतं. म्हणून मी हे सांगण्याकरता इथे आली आहे. धन्यवाद. हेमंत पंडितजी आभार मानणार आहेत, पण तत्पूर्वी फक्त 2च सत्कार जे राहून गेलेले आहेत. आमचे केतन खेडेकर आजच्या कार्यक्रमाला जे वृत्त घेत आहेत, पत्रकार आहेत, तरुण पत्रकार, त्यांचा सत्कार मी हरिभाऊंना विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ हे श्रीफळांना ते दुसरा सत्काराला तेव्हा तिथं आहे. आणखीन एक आपण एक ट्रस्ट स्थापन करतो आहे महात्मा फुलेंच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि नोंदणी करण्याचं काम आमचे मित्र सुनील गायकवाड आम्हाला मदत करत आहेत. आज सुनील गायकवाड देखील झाले आहेत. मी गायकवाडांना विनंती करतो की आपण वर यावं आणि मी शिवनेरीच्या वतीने त्यांचा सत्कार करतो आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ हरिभाऊंना विनंती करेन मी. आपण मी हेमंत पंडित संत सावताळी भुवन ट्रस्टचे सन्माननीय कार्यवाह्यांना विनंती करेन की आपण आभार प्रदर्शनाचं कार्य करावं. धन्यवाद. नमस्कार. आज दैनिक शिवनेर व सावतामाळी भुवन ट्रस्ट या संयुक्त विद्यमानाने आज सत्यशोधक समाजाच्या 151 वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजन केलं. त्यात महात्मा फुलेंचे विचार आणि सत्यशोधक समाजाचे पुढे कसं वारसा चालवायचा यासाठी वाबळे साहेबांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे आमचं नुसतं संयुक्त नाव आहे पण खरी मेहनत सगळी शिवनेर वाबळे साहेबांनी घेतली. आणि यात प्रमुख व्यक्तींमध्ये आज आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन मिळाले ते खासदार राठोड साहेब, त्याचप्रमाणे लेखक निकम आणि आमच्या जवळचे सहकारी आमचे जुने मित्र नंदकुमार काटकर मुंबईचे संचालक आहेत. आणि त्याबरोबर मला आवर्जून आता मगाशी उल्लेख केला नाही पण परत मी उल्लेख करतो की काटकर साहेबांनी आज जो अभ्युदय नगरमध्ये ज्या 180 स्क्वेअर फुटाच्या ऐवजी 635 स्क्वेअर फुटाची जागा सगळ्या रहिवाशांना मिळवून दिली. त्याबरोबर नुसती रहिवाशांना नाही, कार पार्किंग पण मिळणार. आणि त्यांचा तो शासनाचा निर्णय, तो काटकरांची मेहनत आहे हे मला आवर्जून सांगायचा उल्लेख आहे. आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राच्या गृहनिर्माण हाऊसिंग म्हाडाच्या लोकांना होणार आहे हे मला आवर्जून सांगायला आनंद होतो. त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय मूलभूत हक्काचे गोविंदराव निकम या सगळ्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि सावतामाळी भुवन आणि दैनिक शिवनेर यांच्या आणि सर्वात महत्त्वाचे आपले आभार मानायचे विसरलो. आपण सर्वांचे आभार हे करून पुरस्कार आपल्याला इथे विनंती केली आहे. त्यांनी पुरस्कार मूर्तींचा ग्रुप फोटो आपले फोटोग्राफर आहेत त्यांनी सांगितलं काढायचं आहे. तर म्हणजे ठीक आहे काढूया ना आपण. हे आहेत ना थांबलेत, हे जरा आभार प्रदर्शन संपलं की काढूया. हां संपलं पुरस्कार मूर्ती ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना विनंती आहे आपण जरा स्टेजच्या इथे यावं. हॅलो
प्रिय मित्र हो, जरा गडबडीत एक चूक झाली, त्या चुकाची मी सुधारणा करतो. या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी मेहनत घेतली ते आमचे मित्र नरेंद्र वाबळे यांना आपले राठोड साहेब आणि काटकर साहेबांना विनंती करतो, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करतो, हा कार्यक्रम संपला.